नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहर महापालिका आयुक्त म्हणून नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या IAS अधिकारी अंजली शर्मा यांनी आज महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं। जालना शहर महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी अंजली शर्मा यांनी 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता अधिकृतपणे पदभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतलाय। जालना शहराचा विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि प्रलंबित नागरी प्रकल्पांना गती देणे ही आपली प्राथमिकता असेल असे संकेत त्यांनी यावेळी दिले। यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलंय। जालना महानगरपालिकेत आज सर्वसाधारण सभा पार पडली। त्या सभेत पत्रकारांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पत्रकारांनी संताप व्यक्त केला। त्यानंतर गटनेते महेश निकम यांनी मध्यस्थी करत पुढच्या सभेला जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही दिली आहे। जालना शहर महापालिकेची सर्वसाधारण सभा महापालिकेच्या सभागृहात पार पडली। या सभेत पत्रकारांना जागा नसल्याने बाल्कनीत पत्रकारांसाठी राखीव म्हणून जागा देण्यात आली होती। मात्र त्या ठिकाणी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने पत्रकारांना बसण्यास जागा मिळाली नाही। त्यानंतर पत्रकारांनी संताप व्यक्त केला। या घटनेनंतर भाजपा गटनेते महेश निकम यांनी तत्काळ मध्यस्थी करत पत्रकारांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या जागेवर आसनस्थ केले। पुढील सभेपर्यंत आम्ही ठराव घेऊन पत्रकारांसाठी पहिल्या रांगेत जागा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही यावेळी भाजपा गटनेते महेश निकम यांनी दिली आहे। महेश भाऊ, सर्वसाधारण सभेमध्ये पत्रकारांसाठी एकतर खाली राखीव जागा दिलेली नाही, वरती बाल्कनी दिली, तिथे सगळे कार्यकर्ते बसले। त्यामुळे आज सकाळी काही पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली। काय सुविधा करणार आहात पत्रकारांसाठी, कारण तुम्ही मध्यस्थी केली होती सकाळी? ठीक आहे, आपला पत्रकार बांधव हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण त्यांना मानतो आणि ते आपण इथं लोकांसाठी, जनतेसाठी काय करतो ह्या गोष्टी कोण नाही का, ज्यांना लोकांनी निवडून दिलं, जनतेने निवडून दिलं, तर ते आपली समस्या मांडतात किंवा नाही मांडतात, पारदर्शकता महानगरपालिकेमध्ये चालू आहे का नाही आहे, या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी पत्रकार बांधव तिथं असतात आणि त्यांना जागा भेटणं हा त्यांचा अधिकार आहे, मी तर म्हणतो। आणि थोडीशी गोष्ट झाली होती, त्यामुळेच मी मध्यस्थी करून जे आहे तर पत्रकार बांधवांना वरती त्यांची नाराजी दूर करून त्यांना बसवलं, आतमध्ये आदर सन्मानपूर्वक बसवलं आणि मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। त्यांची जी गैरसुविधा झाली एक सभागृह नेता म्हणून, आणि येणाऱ्या सर्वसाधारण सभेत मी शब्द देतो की पत्रकार बांधवांसाठी एक वेगळी व्यवस्था करण्याचा 100% मी प्रस्ताव इथं मांडून मंजूर करून घेईन। जालन्यातील सामनगाव रोड परिसरात एक घटना समोर आली असून जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी जमिनीतून काळ्या रंगाचे ज्वलनशील पदार्थ अचानक बाहेर फेकले जात असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। दरम्यान हा प्रकार कोणताही नैसर्गिक आपत्ती नसून विद्युत तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार झाल्याचं आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर परिसरात खडकाळ जमीन असल्यामुळे या तीव्र विद्युत प्रवाहामुळे खडक वितळून ज्वलनशील पदार्थ बाहेर येताना दिसल्याचं देखील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सांगितलंय। पोलमध्ये सप्लाय म्हणजे त्या वाहिनीचा सप्लाय चालू असतेवेळी हा प्रकार झाला होता, पण जेव्हा वाहिनीचा सप्लाय बंद केला तर हा बंद झाला। त्याच्यामुळे हा जो अर्थ होता, जो जमिनीत येणारा, तो मिळाला नाही, त्या आणि रॉक पूर्ण खडकाळ असल्यामुळे मिळालेला नाही आणि त्यामुळे हा प्रकार झालेला आहे। काल तुम्हाला जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर तुम्ही घटनास्थळी देखील जाऊन आलेत, माहिती नेमकी काय पदार्थ तो बाहेर येताना दिसत होता, म्हणजे खडक होता की काय अजून काय येत होतं? काही नाही, ते आगीसारखं असं बाहेर निघालेल्यासारखं, तर एखादी जसं लावा राहते त्या पद्धतीचं वाटत होता, पण तो हा प्रकार जो आहे तो जो आहे हा खडक होता, तो खडक वितळला। तो साधारणतः होतं सर, अर्थिंग नाही मिळाली तर असं होतं? अर्थिंग जिथे मिळाली नाही त्यावेळेस तो अर्थिंग मिळाली नाही त्यावेळेस तो तिथे प्रकार होण्याची शक्यता असते। आता नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना भीती म्हणजे भीतीदायक वातावरण काहीच नाही त्याच्यामध्ये, बस एवढं करतो। महावितरणचा तांत्रिक म्हणण्यापेक्षा तो खडक होता, जो जमिनीचा जो भूगर्भ भाग होता, तिथे जर आपल्याला अर्ज जर मिळाला असला, पाण्याचा वगैरे ओलावा जर मिळाला असता तर हा प्रॉब्लेम झाला नसता तिथे।
ते व्हिडिओ व्हायरल झालेले आम्ही सुद्धा बघितले. त्या व्हिडिओची दखल घेऊन आम्ही तात्काळ अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तिथे टीम पाठवून आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी असं कळवलं आहे की तो 11 KVच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन खाली जो खडकाळ जमीन होती त्याच्यामध्ये तो लाव्यासारखा पदार्थ वितळून बाहेर आला. तर हे कुठलंही म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती नाही आहे किंवा भूगर्भातलंही काही हे नाही आहे. तर हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेला प्रकार होता. नागरिकांनी म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये आणि घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. जालना शहर महानगरपालिकेत आज सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत फुले मार्केटच्या प्रश्नावरून भाजप नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेना नगरसेवक कमलेश खरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर उपमहापौर राजेश राऊत यांना खाली येऊन हे प्रकरण मिटवावं लागलंय. जालना शहर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये हमरी-तुमरी बघायला मिळाली. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे आणि भाजपचे अक्षय गोरंट्याल यांच्यात ही शाब्दिक हमरी-तुमरी झाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महात्मा फुले मार्केट उभारणी प्रश्नावर चर्चा सुरू होती. दरम्यान भाजप शिवसेना नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी झाली आणि भाजपचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी चक्क उपमहापौर राजेश राऊत यांना व्यासपीठावरून खाली यावं लागलं. ब्युरो रिपोर्ट, एमसीएन न्यूज, जालना. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एमसीएन न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या महान विचारांनी संपूर्ण मानवजातीला समानतेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. शुभेच्छुक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वी जयंती उत्सव समिती, जालना. अध्यक्ष संजय वेबल, उपाध्यक्ष शहादेव काकडे, गणेश जयस्वाल, सचिव रवी शिंदे, कोषाध्यक्ष भास्कर घेवंदे.